टॉप 9 राजकीय बातम्यांनी। जरांगे पाटील, वीरेंद्र पवार आणि काळकुटे यांना पोलिसांची नोटीस। मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली। दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी नोटीस। आझाद मैदान पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। मनोज जरांगे हजर न राहण्याची माहिती। यंत्रणा एकदम सडलेली आहे। एक दोनदा जेलमध्ये गेल्याशिवाय काही फरक पडणार नाही। या प्रकरणात कठोर कारवाई करावी। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंसाठी बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक। जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणात आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर। धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर केल्याचा व्हिडिओ दावा। बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं कागदपत्र मागितली। महसूल विभागाकडे मागितली महत्त्वाची कागदपत्र पडताळून आरोपींना चौकशीसाठी बोलावलं जाणार। बोपोडी प्रकरणातही शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखालील समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर। व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार। व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त। अजित पवारांच्या मुलाचा पराक्रम सर्वांनी बघितला। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलं। शिंदेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पार्थ पवार प्रकरणावरून निशाणा। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं, दळवींचा आरोप। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिकमध्ये मनसे आणि मवियाची संयुक्त पत्रकार परिषद। नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर। सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून मोठी संघटित शक्ती उभारणार। मनसे आणि मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। मशीनमधून मत चोरी करणारी ही लोक आहेत। निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे तर निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे गोंधळ सुरू। बच्चू कडूंची सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयुक्तांवर खरमरीत टीका। पुणे शहरातील युतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। एका आठवड्यात सगळा निर्णय कळेल। आमची तयारी आहे, आम्ही चांगलं लढू। शिंदेच्या सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची मुंबईत संयुक्त बैठक संपन्न। अजेंड्याचे विषय प्राधान्यानं सोडवा। हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा। नरेटिव्हच्या लढाईत गाफील राहू नका। बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश। अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात निरीक्षक नेमले। स्थानिक पातळीवर युती करण्याबाबत अजित पवारांना अहवाल देणार। वेळ कमी असल्यानं कार्यवाही करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। कोकणातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक होणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। कोकणात दोन्ही शिवसेनेनं एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचाली सुरू केल्यात, त्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तानाजी सावंत यांना त्यांची जागा दाखवेल। दिलीप मोहिते पाटील यांचं प्रत्युत्तर। दरम्यान राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, सावंतांनी केली होती टीका। साताऱ्यात युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल। जिल्ह्यात भाजप भक्कम स्थितीत। भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसले यांची प्रतिक्रिया। मविया सरकारनं सगळ्या कामांना स्थगिती दिली आहे। मुख्यमंत्री असताना लोकप्रिय योजना सुरू केल्या। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य।